नमस्कार विद्यार्थी मित्रो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MPSCचं बदललेलं स्वरूप. बरं, ते नेमकं स्वरूप कसं झालेलं आहे? तर ऑब्जेक्टिव्हवरून लेखी परीक्षा झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला 1750 मार्काची लेखी परीक्षा असेल आणि या 1750 मार्कामध्ये 1000 मार्क्स जे असतील तर ते आपले कोणते आहेत? तर ते असणार आहे GSसाठी आणि बाकीचे जे राहिलेले 500 मार्क आहेत ते असतील ऑप्शनलचे आणि पुन्हा 250 मार्कासाठी आपला एस्सेचा पेपर राहील. आपण एक GSचा एक दिवस बघता येईल आपल्याला. आता ऑप्शनलचा आपण बघणार आहोत आणि पुन्हा मी एस्सेविषयी तुम्हाला बरीचशी माहिती सांगणार आहे. पण ह्या व्हिडिओमध्ये जे आपण बघणार आहोत की ऑप्शनल कसा निवडाल, तर त्यासाठी ऑप्शनल का महत्त्वाचं आहे हेही जाणून घ्यायला पाहिजे. कारण जर ऑप्शनल का इम्पॉर्टंट आहे हे जर आपल्याला समजलं नाही तर आपण त्या सब्जेक्टबद्दल आपण फारसं इंटरेस्ट घेणार नाही किंवा त्याचा रोल काय आहे हे समजून घेणार नाही. कारण ऑप्शनल एक असा विषय आहे की जर आपण पूर्ण जर मार्किंग सिस्टीम बघितली, कारण बऱ्यापैकी MPSCनं UPSCचा सिलेबस कॉपी केलेला असल्यामुळं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कंपेअरही करायच्या आणि ह्या कंपेअर करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सध्या ही पहिली परीक्षा असल्यामुळं सिलेबस बदल झाल्यानंतरची की पहिली परीक्षा असेल तर ह्यासाठी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी नवीन असतील. त्यामुळे आपल्याला नेमकं स्वरूप कसं असेल हे माहीत नाही. पण UPSCचा बराचसा आपल्याकडे अनुभव आहे. UPSCनं काय काय केलं ते माहिती आहे. UPSCचा ट्रेंड कसा आहे ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर आता ऑप्शनल जो आहे, आता जर GSचा जर विचार केला तर GS कसा असतो, तर GS आहे 1000 मार्कांसाठी आणि जर UPSCच्या टॉपर्सचे जर आपण जर मार्क्स बघितले तर नियर अबाउट 450 ते 525 ह्या दरम्यान बरेचसे मार्क आढळतात आणि हे जे 450 ते 525 जे मार्क आहेत तर हे जवळपास 1000 पैकी काढलं तर नियर अबाउट 50 ते 52% होतात. बरोबर आहे. मग हे 50 ते 52% ज्यावेळी बघतो आणि ऑप्शनलचे जर मार्क बघितले टॉपरचे तर तिथं जवळपास 300च्या वरती स्कोर दिसतोय. मग 500 पैकी 300 म्हणजे नियर अबाउट 65 ते 70% स्कोर होतोय. मग ह्याच्यामुळं वेटेज कशाला जास्त आहे तर ऑप्शनलला आहे. त्याचं अजून एक कारण आहे. बऱ्यापैकी जर GSला बघितलं तर GSला प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोर ॲव्हरेज स्कोर म्हणतोय मी तर हा एकाच लेवलला येऊन राहतो. पण डिफरन्स कुठं बसतो किंवा डिफरन्स कुठं जाणवतो आपल्याला, तो जाणवतो ऑप्शनलमध्ये. त्यामुळे आपल्याला ऑप्शनलची तयारी करत असताना नेमका तो ऑप्शनल कसा असावा, त्याच्यामध्ये स्कोरिंग पार्ट आहे का, ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, जाणून घ्यायच्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया. पहिला मुद्दा हा आहे की ऑप्शनल जो काय निवडाल तर त्याच्यामध्ये तुमची आवड असणं गरजेचं आहे. आवड का गरजेची आहे? कारण अटेन्शन टू अ सब्जेक्ट डिपेंड्स अपॉन युअर इंटरेस्ट इन इट. तुम्हाला जर एखाद्या विषयामध्ये खूप चांगले मार्क्स काढायचे आहेत आणि तो विषय जर तुम्हाला इन डेप्थ किंवा फुल डेप्थपर्यंत जर समजून घ्यायचा असेल तर आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर त्या सब्जेक्टमध्ये असणारी गोडी. काही विद्यार्थ्यांना इतिहासामध्ये आवड असेल, काही लोकांना राज्यशास्त्रामध्ये असेल, काही लोकांना अर्थशास्त्रामध्ये असेल. ही जी आवड आहे तर ही तुम्हाला एक नॅचरली तुम्हाला एक ॲडव्हान्टेज देते. त्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा तुम्ही न्यूजपेपरमध्ये जर एखादं आर्टिकल आलं तर ते तुम्ही सहजगत्या इंटरेस्ट म्हणून वाचता आणि त्याचा वापर तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला करता येईल. ठीक आहे. त्यामुळे आवड हा महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की शैक्षणिक पार्श्वभूमी. आता शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणजे काय? तर जर बघितलं आपण तर काही विद्यार्थी जे आहेत तर हे आर्ट्स बॅकग्राऊंडचे असतील, काही विद्यार्थी असतील सायन्स बॅकग्राऊंडचे, काही असतील कॉमर्सवाले, ठीक आहे, काही इंजिनिअरिंगचे असतील, काही मेडिकलचे आहेत आणि ह्या प्रत्येक फील्डनुसार जर आपण विचार केला तर प्रत्येक फील्डची जी काय त्यांनी ज्यावेळी शिकत असतं 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 4 वर्ष घालवतात तर त्यांनी त्या एखाद्या सब्जेक्टचं इन डेप्थ नॉलेज घेतलेलं असतं आणि आपला जर सिलेबस बघितला बऱ्यापैकी हे तुमचं ग्रॅज्युएशनचा जो काही सिलेबस असेल तो बऱ्याचदा ओव्हरलॅप होतो आणि त्यामुळे तुम्हाला एक नॅचरल ॲडव्हान्टेज मिळून जाईल. तुम्हाला एक त्या गोष्टीमुळे काय होईल की जी इंटरेस्ट आहे तर तो ऑलरेडी डेव्हलप झालेला असतो. आता फक्त ब्रशिंग अप करायचं राहतं आणि जे काही एक्झाम पॅटर्न आहे तर त्या पॅटर्ननुसार आपल्याला काय करायला लागणार, मोल्ड करायला लागणार. त्यामुळे शैक्षणिक पार्श्वभूमी ज्यांची आता आर्ट्सवाला आहे आणि ज्यांनी हिस्ट्रीमधून आर्ट्स केलेलं आहे तर त्या व्यक्तीला साहजिकच हिस्ट्री हा सोपा जाईल. राज्यशास्त्रवाल्यांना राज्यशास्त्र सोपा जाईल. काही जर मेकॅनिकल इंजिनियर्स असतील तर त्यांना मेकॅनिकल हा सब्जेक्ट सोपा जाईल आणि हे आपण बघत असताना
त्या विषयामध्ये आपलं असलेलं नॉलेज आणि इंटरेस्ट या दोन्ही गोष्टींचा विचार करण्यात यावा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की वैकल्पिक विषयाचा GSचे जे 4 पेपर आहेत तर यासाठी फायदा होतो का? काही ऑप्शनल्स असे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला फायदा होतोय, काही ऑप्शनल्समध्ये आपल्याला फायदा होत नाही. जर बघितलं तर हिस्ट्री जो विषय आहे तर GS1ला त्याचा फायदा होतो. जवळपास 70 मार्काचे क्वेश्चन GS1ला असतात किंवा पूर्व परीक्षेलाही आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतोय. सोशॉलॉजीचाही तसंच आहे, इव्हन जॉग्राफीचं तसं आहे, त्यानंतर पॉल सायन्सचा आहे किंवा राज्यशास्त्र जो म्हणतो तर त्याचाही तशाच पद्धतीनं आपल्याला GS2ला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर जर इकॉनॉमिक्स घेतलेला असेल तर GS3साठी फायदा होईल. ठीक आहे. त्यानंतर सायकॉलॉजीसारखा जर सब्जेक्ट घेतलेला असेल तर तुम्हाला GS4ला फायदा होतो, कारण त्याच्यामध्ये 2 चॅप्टर आहेत, दृष्टिकोन किंवा अभिवृत्ती आणि इमोशनल इंटेलिजन्स असे जे 2 भावनिक बुद्धिमत्ता. तर हे दोन जे चॅप्टर आहेत ते सायकॉलॉजीमध्ये काय झालेले आहेत, ओव्हरलॅप झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींचा GSमध्ये फायदा होतो. पण बरेचसे टेक्निकल सब्जेक्ट्स जर घेतले, अँथ्रोपो घेतला किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, फिजिक्स आहे, केमिस्ट्री, यांचा फारसा GSसाठी फायदा होत नाही. ठीक आहे. पण याचा अर्थ असा नाही, कारण UPSCचे बरेचसे जे टॉपर आपण बघतो, मॅथ्स घेऊन कोणीतरी टॉपर आलेले आहेत. मग आता हे जे मॅथ्स वगैरे ज्यांचं ऑप्शनल आहे आणि जे टॉपर आलेले आहेत तर ते मुळात त्यांची ते आवड होती, त्यानंतर सब्जेक्टवरती कमांड होती, त्यामुळे त्यांना ते मार्क्स आलेले आपल्याला बघायला मिळतात. पण ज्यांना कुणाला जर GSमध्ये जर GSचा फायद्याचाही विचार करत असाल, कारण का आपण ऑप्शनल एक बराचसा 3 ते 4 महिन्याचा आपल्याला पिरियड द्यायलाच पाहिजे. आणि हा पिरियड जर आपण इव्हन GSचाही स्टडी वेगळा करण्यासाठी जर देत असेल तर ते मग आपल्याला फार टाईम कन्झ्युमिंग होईल. मग आपला जो ऑप्शनल आहे त्याचा जर GSला फायदा होत असेल तर तोही आपल्याला करून घेता येईल. त्यामुळं आपण काय करू शकतो की वैकल्पिक विषय असा निवडू शकतो ज्याचा GSलाही फायदा होऊ शकेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा जर मुद्दा बघितला तो म्हणजे त्या विषयाचं कोचिंग तुमच्यासाठी उपलब्ध आहे का? कारण बऱ्याचदा असे ऑप्शनल्स आहेत की ज्याचं तुम्हाला गायडन्स मिळत नाही. आता जर अँथ्रोपोलॉजी जर मानववंशशास्त्र जर आपण ऑप्शनल घेतला तर तो बऱ्याचशा ठिकाणी मिळत नाही. आणि त्यामुळं काय होतं की जर आपण ऑप्शनल जर आपल्याला अवेलेबल नसेल तर त्याचा तोटा असा होतो की मग गायडन्स कुठून तरी मग ऑनलाईन शोधा किंवा मग गायडन्स नाही मिळालं तर मग कुठल्यातरी एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये जा, तिथल्या शिक्षकांकडून समजून घ्या. मग बऱ्याचदा हे जे पारंपरिक पद्धतीनं जे शिकवणारे शिक्षक आहेत तर ह्यांच्यामधून त्यांचं बेसिक इन्फॉर्मेशन मिळते, पण जे डायनॅमिक चेंजेस जे गरजेचे आहेत MPSC किंवा UPSCचा लेखी परीक्षेमध्ये तर ते आपल्याला कदाचित बऱ्याचशा ठिकाणी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं आपल्याला साहजिकच काय बघायचं आहे की कोचिंग उपलब्ध होतंय का? त्यानंतर वेळेचं नियोजन कसं कराल? कारण ऑप्शनल मुळात जर बघितला तर ऑप्शनल आता जर काही मोठे ऑप्शनल पॉल सायन्स जो आहे किंवा राज्यशास्त्र जो आहे तर तो फार मोठा आहे, त्यानंतर हिस्ट्री मोठा आहे, जॉग्राफी मोठा आहे. आणि हे करत असताना तुम्हाला जवळपास 3-4 महिने हे कंटिन्युअसली द्यायला लागतात. डेली आपण जरी 2.5 ते 3 तासाचं जरी आपण शेड्यूल काढलं तरीही आपल्याला तेवढे मोठ्या ऑप्शनल संपवायला जवळपास आपल्याला एक 100 ते 125 दिवसांचा पिरियड गरजेचंच आहे. आणि ही जी गरज आहे म्हणजे वेळेचं नियोजन करण्याची तर ती लक्षात घेता GS प्लस ऑप्शनल. GSलाही तुम्हाला वेळ द्यायचा आहे, डेली न्यूजपेपर तुम्हाला वाचायचा आहे, इथिक्सचे काही एक्झाम्पल्स डेली बघायचे आहेत, आठवड्यातून एकदा एस्से लिहायचं आहे आणि हे करत असताना ऑप्शनलची तयारी करायची आहे. मग ह्यासाठी तुम्हाला ऑप्शनल असा निवडावा की ज्याच्यामध्ये सिलेबस कमी आहे आणि सिलेबस कमी असण्याबरोबरच तो कुठंतरी आपल्याला GSलाही मदत करतो, एस्सेलाही कुठंतरी आपल्याला थोडाफार फायदा होईल. तर अशा दृष्टीनं आपल्याला काय करायचं आहे, सिलेबस निवडायचा आहे. 6वा महत्त्वाचा जर मुद्दा बघितला तर स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का? आजकाल बघितलं तर प्रत्येक विषयाचं तुम्हाला टेलिग्रामवरती स्टडी मटेरियल अवेलेबल असल्याचं दिसतं. पण मराठीमधून आपल्याला खूप कमी प्रमाणात मटेरियल अवेलेबल आहे. त्यामुळं ऑप्शनल निवडताना ह्या गोष्टीची जरूर काळजी घ्या की त्याचं मराठीमध्ये मटेरियल अवेलेबल आहे का? आणि असेल तर ते क्वालिटी आहे का? कारण बऱ्याचदा काय होतं की बऱ्याचदा आपल्या मार्केटमध्ये ज्या नोट्स आहेत तर त्या नोट्स आपण रेफर करतो आणि त्याचा प्रॉब्लेम असा होतो की आपल्याला
मुळात लेखी परीक्षा देत असताना लेखी परीक्षेची डिमांड काय असते, तर आपल्याला लिखाण कौशल्य जे आहे तर ते सुधारलेलं असावं. आणि हे जे तुमचं लिखाणाचं कौशल्य आहे तर ते सुधारण्यासाठी तुम्हाला आधी क्वालिटी मटेरियल वाचायला पाहिजे. कारण तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला इंट्रोडक्शन करत असताना किंवा त्याचा शेवट करत असताना काहीतरी क्वालिटी कंटेंट देता आला पाहिजे. नाहीतर मार्क्स मिळत नाहीत. म्हणजे मार्क्स जर 1 आणि 2 जर पडत असतील तर आपल्याला त्याचा फायदाही होणार नाही. त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडात ज्यावेळी आपण ऑप्शनल नव्यानं हातात घेतोय तर त्यावेळी आपल्याकडे क्वालिटी मटेरियल असावं. नोट्स तुम्ही नंतरच्या पिरियडमध्ये वापरू शकता किंवा शेवटच्या फेजमध्ये वापरू शकताय. पण सुरुवातीला तरी ॲटलिस्ट आपल्याला जे स्टडी मटेरियल असेल तर ते एकतर आपल्या मातृभाषेत असावं आणि दुसरं म्हणजे ते क्वालिटी मटेरियल अवेलेबल असावं. त्यामुळे संदर्भ ग्रंथ वगैरे जरी यूज केले तरी त्याचा फायदा होऊ शकतो. आता बऱ्याचसं बघितलं तर हिस्ट्रीचे बरेचसं स्टडी मटेरियल हे मराठीमध्ये अवेलेबल आहे. जॉग्राफीचं आहे, त्यानंतर राज्यशास्त्राचं आहे, सोशॉलॉजीचं आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या विषयांचं मिळून जाईल. पण काही सायकॉलॉजीसारखे सब्जेक्ट आहेत किंवा काही टेक्निकल आहेत, अँथ्रोपोलॉजी, कारण त्याच्याविषयी फार मुलांच्या मनात शंका आहे की त्याचं मटेरियल आपल्याला मराठीमध्ये अवेलेबल होईल का नाही. त्यामुळं असे ऑप्शनल घेत असताना थोडासा विचार करावा. ठीक आहे. त्यानंतर जर पुढचा मुद्दा जर बघितला महत्त्वाचा, तर ऑप्शनल जो आहे तर तो निवडत असताना स्पर्धा लक्षात घ्यावी का? आता मुळात जर बघितलं तर ऑप्शनल हा एक असा विषय आहे, तो तुमचा ऐच्छिक विषय आहे. तुम्ही तुमचा इंटरेस्ट आहे म्हणून घेतलेला आहे. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थी जो ऑप्शनल घेईल आणि जो ऑप्शनल घेत असताना प्रत्येक विद्यार्थी स्वतःचा इंटरेस्ट पुढं ठेवत असतोय. त्यामुळं आपण बाकीच्यांशी स्पर्धा न करता त्या विषयामध्ये स्वतःचा किती इंटरेस्ट आहे, आपण किती मार्काने एखाद्याला लीड करू शकतो, ह्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात घ्यायच्या. कारण काय होतं, की ऑप्शनल ह्या विषयामध्ये आता जर मॅथ्स घेतलं तर हा टेक्निकल सब्जेक्ट आहे. आता मॅथ्समध्ये तुम्ही काय करू शकता, की डायरेक्ट 350 वगैरे मार्क्स आलेले आहेत UPSCमध्ये. पण तेच जर आपण एखादा जॉग्राफी घेतला तर तिथं बरेचसे मार्क कमी येतात. हिस्ट्री आहे तर ॲव्हरेज राहू शकतो. मग हे हे जे कॅल्क्युलेशन आहे तर हे डोक्यात असावं. आणि स्पर्धा कुणाशी असणार आहे, तर स्पर्धा इररिस्पेक्टिव्ह ऑफ, म्हणजे तुम्ही बाकीच्यांनी कोणताही ऑप्शनल घेऊ देत, तर त्यांच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांशी तुमचे मार्क्स आहेत ते फक्त काय तुमच्या ऑप्शनल पुरते काढले जाणार नाहीत. तर हे बऱ्यापैकी सगळ्या ऑप्शनलचे मार्क्स सगळ्यांचे काढून काय केलं जाईल, शेवटी ते त्याच्यामधून UPSC काय MPSC काय करेल, की मार्क्स रिलीज करेल. जर UPSCचं जर स्टॅट बघितलं 2017चा हा स्टॅट आहे, की किती लोकांनी कोणकोणते ऑप्शनल ठेवले. ठीक आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर किती लोकांनी दिलेला, तर 89 लोकांनी अटेम्प्ट दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामधले 11 लोक हे फायनलसाठी काय झाले, सिलेक्ट झालेले आहेत. म्हणजे हे पर्सेंटेज किती आहे, सक्सेस रेशो किती आहे, तर 12.4. ठीक आहे. त्यानंतर जर काही महत्त्वाचे जर ऑप्शनल, आता बॉटनीला सक्सेस रेशो चांगला आहे किंवा कॉमर्स अँड अकाउंटन्सीला आहे किंवा हा कोणता आहे, लॉ. म्हणजे हे जे स्पेशलाइज्ड सब्जेक्ट आहेत तर ह्यांचं पर्सेंटेज बघा, हा आहे किंवा हा कॉमर्स अँड अकाउंटन्सी, कारण हे बाहेरचे कोण घेऊ शकत नाहीत. आणि ज्यांना इंटरेस्ट आहे तर ते ऑलरेडी त्या फील्डमधले आहेत. आता बॉटनी आता सर्वसामान्य माणूस हा विषय घेणारच नाही. हा विषय कोण घेणार, ज्यांनी त्याच्यामध्ये डिग्री केलेली आहे किंवा मास्टर्स केलेले आहे, ते लोक याच्यासाठी जातील. त्यामुळं हे लक्षात घ्या, की ज्यांनी ज्या क्षेत्रामध्ये, आता हे काही युनिक ऑप्शनल्स आहेत. आता बरेचसे जर बघितलं तर ऑप्शनल हिस्ट्री बघा, हिस्ट्री जवळपास 1074 मुलांनी घेतले. हे इंजिनिअरिंगवाले हिस्ट्री घेतात किंवा बरेचसे आर्ट्सवाले हिस्ट्री घेतील आणि कुठलेही लोक हिस्ट्री घेऊ शकतात. पण तसं आपल्याला अँथ्रोपो आहे तर हे बरेचसे आर्ट्सवाले घेणार नाहीत. किंवा जर लॉ असेल, लॉ आर्ट्सवाला कशाला घेणार आहे, बरोबर आहे. मग हे जर आपण लक्षात घेतलं तर एक गोष्ट म्हणजे ऑप्शनल निवडताना आपल्याला काय करायचं आहे, की ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. कोणकोणते असतील तर ऑप्शनल कसा आहे, आपली आवड कशी आहे, स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का, स्टडी मटेरियल असेल तर त्याचं कोचिंग आपल्या इथं कुठं दिलं जातं का. त्यानंतर मग ऑप्शनल जर घेत असेल तर त्या ऑप्शनलला GSला काही फायदा होतो का. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काय करायच्यात, समजून घ्यायच्यात आणि मगच आपल्याला ऑप्शनल निवडायचं आहे. कारण जर ऑप्शनल ब्लाइंडली घेतला, काही न विचार करता घेतला, ट्रायल एरर करत बसलो तर त्याच्यामध्ये फक्त आपला वेळ निघून जाणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, की ऑप्शनल घेत असताना आधी 15 दिवस तुमचे वाया जाऊ देत.
म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही ऑप्शनल घेतलेलं नसेल तर 15 दिवस प्रत्येक ऑप्शनलचं मटेरियल बघा, क्वेश्चन्स बघा, आपण ते लिहू शकतो का हे विचार करा. काही लोकांचं टेक्निकल नॉलेज चांगलं असतं, त्यांना टेक्निकल रायटिंग जमते, त्यांनी टेक्निकल सब्जेक्ट निवडू शकता. पण ज्यांना एखादा विषय किंवा एखाद्याची रायटिंगवरती कमांड असेल, तर अशी व्यक्ती ही सब्जेक्टिव्ह जे पेपर्स आहेत, तर ते फार छान पद्धतीने लिहू शकते. आपण ते करू शकतो. मग अशा लोकांनी पॉल सायन्स आहे, हिस्ट्री आहे किंवा सोशॉलॉजी आहे, तर असे सब्जेक्ट घ्यावेत. कारण ह्याचा बराचसा जी-एसलाही फायदा होणार आहे आणि ह्या लोकांना स्वतःची मतं मांडता येतात. येते लक्षात. त्यामुळं आपण काय करायचं आहे, की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा, ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करा आणि त्यानुसार तुमचा ऑप्शनल निवडा. कारण हा 500 मार्कासाठी पेपर असणार आहे. इंटरेस्ट नसेल तर कदाचित ह्याच्यामध्ये स्कोरिंग करता येणार नाही. वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला हा लिहिता येणार नाही. त्यामुळं प्रत्येकानं ऑप्शनल निवडताना ह्या वर सांगितलेल्या गोष्टींचा विचार करा. त्यानुसार एक 15 दिवस वेळ द्या आणि तुमचा ऑप्शनल निवडा. ठीक आहे. थँक यू सो मच.